अंधेरी मार्गात आलो पुढे दिसणारच नाही काही. सांगतो पुढे तेवढा ब्लॉक शेवटपर्यंत बघा. मध्ये आलो तुला मोठे मोठे तोप होते हो. इथं पण त्याच्यापेक्षा पण मोठी तोप होती. तिथे काही माहिती लिहिली होती पण माहिती आम्ही काही वाचली नाही. म्हणजे आपल्याला अजून वर जायचं इकडे भलतावरती किल्ला येतो त्याच्यामुळे म्हणलं चला आपल्याला लवकर जायचंय. लागलो चढायला. इकडे पण किती मोठे दरवाजे होते. म्हणजे 2-4 दरवाजे इकून म्हणलं आपल्या कोणत्या दरवाज्यातून जायचंय म्हणलं आपण आता इकून अंधेरी मार्गामधून जाऊ म्हणलं. अंधेरी मार्गामधून शिरलो तिथे पण गेलो मध्ये. तिथं पूर्ण अंधार होता. फक्त बाहेरचा दरवाजा दिसत होता. मध्ये गेलो डोंगरामधून कोरलेला असल्यामुळे तिथे रस्ता अंधाराचा होता त्याच्यामुळे मध्ये पण काही दिसत नव्हतं. तिथे निघलं इथं काहीतरी लिहिलं होतं अंधेरी मार्गाविषयी. आम्ही 9 वाजता निघलो पुन्हा मध्ये. चेतावणी लिहिली होती. म्हटलं तरी आपल्याला जायचं म्हणजे जायचं. तिथं आलो मध्ये मोका घेऊ आता लागलं. तरी म्हणलं आपल्याला तसं काही गोष्टी जायचंय. तिथे तर डायरेक्ट 2-4 दरवाजे होते. म्हणलं आता कोणत्या दरवाजाने जायचे पण मी थोडस उजेड होतं वरून काहीतरी अशासाठी तरी कोरलं होतं उजेड म्हणून. तिथून एकदा आलो वरती तवशिक भारी वाटायला लागलं. म्हणलं वातावरण तर खूप छान झालंय म्हणलं. आणि थोडेसे फोटो काढून घेतले. फोटो काढून निघलो लगेच. तिथून आपल्याला अजून भरपूर वर जायचं होतं. निघलो तिथून वरती जाय करता एकूणी पण एक छोटे छोटे रस्ते होते. आपल्याला तिकडून जावं लागणार होतं. मध्ये अंधार असल्यामुळे मध्ये काही तुम्हाला दाखवलं नाही. एकदाच कसं तरी वर आलो आणि इकडे पण आपले गणपती बाप्पाचं मंदिर होतं. म्हणलं इकडे पण जाऊन दर्शन वगैरे करू. इकडे आलो आणि दर्शन वगैरे केले. आपल्याला लगेच दर्शन करून लगेच वर निघलो. वातावरण पण लय भारी झालं होतं. वरून पावत माणसं एकदम छोटे छोटे दिसत होते. तिथून लगेच निघलो वरती आणि आम्ही चाललो होतो. किल्ल्याचं शेवटचं टोक तिथं एक मोठी तोफ होती. तिथं ती पाहायला चालली होती. आणि इथं पायऱ्या पण लय डेंजर होत्या. ओढा एक 90 डिग्री होत्या आणि इकडे पायऱ्या पण असे काही काही तुटलेल्या होत्या. तिथून जे खाली येणारे लोक होते ते म्हणे वर पाण्यासारखे म्हणे तिकडे जाऊन पहा म्हणे. तिथून निघलो वरती आलो. इकडे बाकीचे सगळे जण फोटो काढत होते. इकडे मोठी तोफ होती. तुम्हाला जर याच्या पुढचा ब्लॉग बघायचा असेल तर लाईक आणि फॉलो आत्ताच करून ठेवा.